नागपुरात आंबा आणि धान्य महोत्सवाचं गुरुवारी उद्घाटन करण्यात आलं। यावेळी कोकणातील आंब्याचे अनेक प्रकार पाहायला मिळाले। महोत्सवात तब्बल 750 ग्रामचा रायवळ आंबा आकर्षणाचा केंद्र ठरला। विशेष म्हणजे हा आंबा पिकवण्यासाठी कोणताही रसायनाचा वापर करण्यात आलेला नाही। कृषि विभाग की तरफ से आज नागपुर में आमों की जो है प्रदर्शनी उसका आयोजन किया गया है, लेकिन सबसे अच्छी खास बात जो है इस पूरे प्रदर्शनी में इस आम को लेकर है। देखिए कितना बड़ा साइज इस आम का है। प्रजाति की बात करें तो एक वायरर के रूप में जो है इसे जाना जाता है, लेकिन सबसे अच्छी बात है इसके वज़न को लेके तकरीबन 750 ग्राम या उससे अधिक जो है इसका वज़न यहाँ पर इस आम का है। अमूमन जो है इस तरह के आम ख़ास तौर पर देखे नहीं जाते हैं, लेकिन रत्नागिरी जो आम जो है जो फेमस प्रजाति है, जिसके चलते जो है इसका वज़न तकरीबन 750 ग्राम से लेके 1 किलो तक जो है यहाँ पर बताया जाता है। तो इस पूरे प्रदर्शनी में इस आम की जो काफ़ी खासियत है। कुछ फार्मर्स भी हैं, उनसे भी बात करेंगे, उनसे भी समझने की कोशिश करेंगे कि आखिर ये आम की क्या खासियत है और इसके स्वाद को लेकर खासकर किसान और ग्राहक क्या सोचता है। हा 750 ग्रामचा आहे आणि माझ्याकडे जो उपलब्ध आहे तो साधारणतः 900 ग्रामपेक्षा जास्त फळ असलेलं आणि साधारणतः याच्यामध्ये आपण 4 लोकांचा रस वाटीभर रस सहज करू शकतो। आणि हापूस म्हणून जो असतो तो ॲक्च्युली याच्यावरती त्याला रूट स्टॉक असतो, त्याला कलम केलं जातं। परत आमचा जो विषमुक्त शेती अभियानाचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये आम्ही विषमुक्त तूरडाळ करतो। तर तूरडाळ देशांतर्गतच उत्पादित करून इतर देशातही आम्ही त्याला आता सध्या पाठवतो आहे। आपल्या तुरीचे वैशिष्ट्य म्हणजे खारपान पट्ट्यातली जी गुळचट चव आहे, त्याच्यामुळे जी चव आहे, जी जुन्या काळात गुळचट चव लागायची ती लोक आज काय झालं की केमिकल फार्मिंगमध्ये जे प्रोड्यूस होतं त्याच्यामुळे लोकांना डाळ खाल्ली तरी ॲसिडिटी होतं, जळजळ होतं। पण आपल्या विषमुक्त शेतीमधलं जे डाळ आहे ते खाल्ल्यानंतर त्यांची ॲसिडिटी पूर्णतः बंद झाली। लहान मुलं चव नसल्यामुळे खात नव्हते, पण प्रोटीनचं चांगलं स्रोत असलेलं तूर डाळ आज आवडीनं खात आहे। म्हणजे आज भारतामध्ये जवळजवळ आपले कळत नकळत एक 12,000 कस्टमर बेस तयार झालेला आहे।